नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वा पाठ प्रकरण वृष्टी अभ्यासणार आहोत. तर या प्रकरणामध्ये सुरुवातीलाच त्या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेली आहेत. त्या चित्रांचं निरीक्षण करून त्या चित्रावर आणखीन काही वाक्य आपल्याला तयार करायचे आहेत आणि काही प्रश्न त्या चित्रावर त्या ठिकाणी अनुसरून विचारले आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पहा, पहिला प्रश्न असा विचारला आहे किंवा हिवाळ्यात गवताची पाती सकाळी अशा प्रकारची दिसतात. त्या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे. गवत आहे, त्या गवतावर काही थेंब त्या ठिकाणी पडलेले दिसतात. अशा प्रकारचे चित्र या ठिकाणी आहे. तर हिवाळ्यात गवताची पाती सकाळी अशा प्रकारची दिसतात. पात्यावरती पाण्याचे हे थेंब मोत्यासारखे चमचमतात. पात्यावर हे थेंब फक्त सकाळीच दिसतात. हिवाळ्यात सकाळी गवतावर किंवा जंगलात चालल्यास आपल्या चप्पल, बूट आणि पावलांजवळील कपड्यांचा भाग ओला होतो. इतके पाणी तेथे असते. असं आपण या चित्राकडे पाहून आणखीन वर्णन करू शकतो. तर याच चित्राला अनुसरून एक प्रश्न विचारलेला आहे. गवताच्या पातीवरील हे पाणी कोठून आले? तर हे हवेतील बाष्पामुळं या पानावर त्या ठिकाणी बाष्प त्या ठिकाणी स्पर्श झाल्यामुळे त्या ठिकाणी पानं थंड असल्यामुळं हवेतील बाष्प त्या ठिकाणी थांबल्यामुळं त्या बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये झालेलं आहे. असंही आपण या ठिकाणी त्याचं उत्तर सांगू शकतो. दुसरं एक चित्र दाखवलेलं आहे. बर्फ, एक वृक्ष आहे, त्या वृक्षावर बर्फ पडलेला दिसतो आणि त्याला अनुसरून एक वाक्य दिलेलं आहे. काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळते. तर या चित्राकडे पाहून आणखीन वर्णन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळते. ते झाडावर, इमारती, घरे, रस्ते यावर सुद्धा पडते. हिमवृष्टीमुळे सर्वत्र हिमाची पांढरी शुभ्र चादर पसरल्यासारखे वाटते. हिमवृष्टीचा आनंद घ्यायला पर्यटक मुद्दाम ठरवून हिवाळ्यात काश्मीरला जातात. असं या चित्राकडे पाहून आपण वर्णन करू शकतो. आता याच चित्रावर अनुसरून आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे. आपल्या परिसरात असे हिम का आढळत नाहीत? तर त्याचं कारण आपण सांगू शकतो. कारण अशा प्रकारचं हिम होण्यासाठी गोठण बिंदूच्या खाली तापमान जावं लागतं. म्हणजे 0°C कमी तापमान ज्या प्रदेशामध्ये असतं त्या ठिकाणी हिम त्या ठिकाणी आढळतात आणि आपल्याकडं 0° कमी त्या ठिकाणी तापमान नसतं. त्याच्यामुळं आपल्याकडं अशा प्रकारचे हिम आढळत नाहीत. हे त्या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो. तिसरं एक चित्र दाखवलेलं आहे. ते चित्र पाहून आपल्याला वर्णन करायचे आहे. आपल्याकडे साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस मोसमी मान्सून स्वरूपाचा आहे. भारतात सर्वाधिक पाऊस याच काळात पडतो, म्हणून यास पावसाळ्याचे दिवस असं आपण म्हणतो. हा पाऊस संपूर्ण भारतात सर्वदूर आणि खूप पडतो, म्हणून त्याला आपण मान्सूनचा पाऊस असं त्या ठिकाणी म्हणतो. किंवा पावसाळा जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. प्रश्न विचारलेला याच्यावर एक, पावसाचे थेंब कसे तयार होत असतील? आता पावसाचे थेंब कसे तयार होतात? की जमिनीवरचं पाणी असतं ते बाष्पीभवना
द्वारे ते वाफेच्या स्वरूपात वर जातं, त्याला थंड हवा लागल्यानंतर ते त्या ठिकाणी पावसाच्या स्वरूपात त्या ठिकाणी ढगामध्ये साचतं आणि थंड हवा लागल्यानंतर पावसाच्या स्वरूपात खाली पडतं. म्हणजे पावसाचे थेंब अशा प्रकारे तयार होत असतात. अशा प्रकारचं वर्णन आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. पुढे आणखीन एक चित्र दिलेलं आहे की लंडन शहराचं चित्र आहे. शहरामधल्या धुकं जे आहे त्या धुक्यावरचं आहे चित्र आहे. पहा, लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असे धुके आढळते. या धुक्यामुळे लंडनमध्ये दृश्यमानता कमी झालेली दिसते. नदीच्या पलीकडील किनाऱ्यावरील इमारती, लंडन टॉवर व फुलही अंधुक दिसत आहेत. ढगांनीही लंडन शहराला जणू काही लपेटून घेतले आहे. म्हणजे एवढं धुकं आहे की माणसाला समोरचं त्या ठिकाणी दिसत नाही. अशा प्रकारे लंडनमध्ये दुपारपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचं धुकं असतं. मग एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, आपल्याकडे हिवाळ्यात असे धुके दुपारपर्यंत का पडत नाही? त्याचं कारण आपण सांगू शकतो. कारण आपल्याकडे दुपारपर्यंत अशा प्रकारचं धुकं दिसत नाही. कारण धुकं सकाळी त्या ठिकाणी पडल्यानंतर थोड्या वेळानं त्या ठिकाणी जसं जसं दिवस त्या ठिकाणी निघेल तसं तसं आपल्या इथल्या तापमानामध्ये काय होत असते, वाढ होते. आणि त्यामुळे आपल्याकडं दुपारपर्यंत धुकं त्या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसत नाही. शेवटची एक चित्र दाखवलेलं आहे. गारा पडलेल्या आहेत. काही वेळा गारा पडून शेतातील पिके उद्ध्वस्त होतात. गारपिटीमुळे घरे, झाडे, वाहने, विजेचे खांब, वीजवाहक तारा यांचेही नुकसान होतच असते. गारपिटीचा माणसे, गुरे, पक्षी यांनाही धोका असतो. गारपिटीमुळे शेतातील पिके साप झोडपून मोडून पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात काय झालेलं असतं, नुकसान होते. संत्रे असतील, द्राक्षे असतील, केळी असतील यांच्या बागेचे गारपिटीमुळे काय होत असतं, नुकसान होत असतं. मग या ठिकाणी अशा प्रकारचा एक प्रश्न विचारलेला आहे, गारा नेहमी का पडत नाही? तर त्याचं उत्तर आपण असं सांगू शकतो की बाष्पाचे प्रमाण ज्यावेळेस जास्त असतं, खूप जास्त प्रमाणात बाष्पाचं प्रमाण ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणीच गारा त्या ठिकाणी पडतात. आणि नेहमी बाष्पाचं प्रमाण जास्त नसतं, खूप जास्त नसतं. त्याच्यामुळं सतत गारा त्या ठिकाणी पडत नाहीत. अशा प्रकारे वरील 4 चित्रांचं वर्णन आपण सविस्तर त्या ठिकाणी सांगू शकतो.